श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. प्रेमळ स्वामी भक्तांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये अशी एक अद्भुत कथा आणि मंत्र श्रवण करणार आहे. स्वामींच्या कृपेने हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका. श्री स्वामी समर्थांची कृपा तुम्हाला नक्की लाभेल. ही एक कथा आहे गरीब शेतकऱ्याची. अक्कलकोटपासून काही अंतरावर एक गरीब शेतकरी राहत होता. त्याचं नाव होतं गोविंदा. तो अत्यंत प्रामाणिक आणि स्वामी समर्थांचा निस्सीम भक्त होता. रोज सकाळी उठल्यावर तो श्री स्वामी समर्थ हा जप करायचा. एक वर्ष गावात भयंकर दुष्काळ पडला. विहिरी आटल्या, शेतातील पिके सुकली आणि लोकांच्या घरात अन्नाचा तुटवडा निर्माण झाला. गोविंदाच्या घरातही कठीण परिस्थिती निर्माण झाली. पत्नी आणि मुलांच्या चेहऱ्यावरची चिंता पाहून त्याचे मन व्याकुळ होई. एक दिवशी तो अक्कलकोटला स्वामींच्या दर्शनासाठी गेला. स्वामी वडाच्या झाडाखाली बसले होते. गोविंदाने नमस्कार केला आणि डोळ्यात अश्रू आणून म्हणाला, स्वामी, आता तुमच्याशिवाय माझा कोणी आधार नाही. स्वामी समर्थ काही क्षण शांत राहिले. नंतर त्यांनी फक्त एवढे शब्द उच्चारले, घाबरू नकोस, तुझ्या शेतात पाणी आहे. गोविंदाला काही समजलं नाही. गावात परतल्यावर त्याने स्वामींचे शब्द मनात ठेवले. दुसऱ्या दिवशी त्याने शेताच्या एका कोपऱ्यात खोदकाम सुरू केले. गावातील लोक त्याची थट्टा करू लागले. दुष्काळात पाणी शोधतोय असे म्हणत त्याला हसू लागले. पण गोविंदाचा स्वामींवरील विश्वास अढळ होता. तो रोज थोडे थोडे खोदत राहिला. तिसऱ्या दिवशी अचानक जमिनीतून ओलावा दिसू लागला. आणखी खोदल्यावर स्वच्छ पाण्याचा झरा फुटला. संपूर्ण गाव आश्चर्यचकित झाले. ज्यांनी त्याची थट्टा केली होती तेच लोक आता त्याचे कौतुक करू लागले. त्या झऱ्यामुळे केवळ गोविंदाचेच नव्हे तर आसपासच्या अनेक शेताचेही रक्षण झाले. काही दिवसांनी गोविंदा पुन्हा स्वामींच्या दर्शनाला गेला. नमस्कार करताच स्वामी म्हणाले, अरे, पाणी मिळाले ना? गोविंदाच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. त्याला समजले की स्वामींना सर्व काही आधीच माहीत आहे, पण कथेचा खरा चमत्कार अजून बाकी होता. जरा सुरू झाल्यानंतर गोविंदाची आर्थिक परिस्थिती सुधारली. भरघोस पीक आले. लोक त्याला श्रीमंत शेतकरी म्हणू लागले. हळूहळू त्याच्या मनात अहंकार निर्माण होऊ लागला. जप कमी झाला, मंदिरात जाणं कमी झालं. एके रात्री त्याला स्वप्न पडलं. स्वामी समर्थ त्याच्या समोर उभे होते. त्यांनी विचारलं, जरा कोणी दिला? गोविंदा गप्प राहिला. स्वामी म्हणाले, ज्याने संकटात साथ दिली त्याला सुखात विसरू नकोस. दुसऱ्या दिवशी तो जागा झाला आणि त्याला आपल्या चुकीची जाणीव झाली. तो ताबडतोब अक्कलकोटला गेला. स्वामींच्या चरणी डोके ठेवून क्षमा मागितली. स्वामी प्रेमाने म्हणाले, संकटात विश्वास ठेवणं सोपं असतं, पण सुखात नम्र राहणं खूप कठीण असतं. त्या दिवसानंतर गोविंदाने आयुष्यभर स्वामींची सेवा केली. त्याने अनेक गरिबांना मदत केली आणि गावात विहिरी बांधून दिल्या. या कथेतून एक मोठा संदेश मिळतो. स्वामी समर्थांची कृपा मिळाल्यावर केवळ संकट दूर होत नाही, तर मनालाही योग्य दिशा मिळते. श्रद्धा, सबुरी आणि नम्रता यांच्यामुळे जीवन खऱ्या अर्थाने समृद्ध होते. महाभारतात सर्वात बलवान योद्धा कोण होता असा प्रश्न विचारला तर अनेक जण अर्जुनचं नाव घेतात. अर्जुनकडे गांडीव धनुष्यबाण होते, दिव्य अस्त्र होती, श्रीकृष्ण स्वतः सारथी होते. तरीही कुरुक्षेत्राच्या रणांगणावर अर्जुन खचला. स्वतःच्या नातेवाईकांना, गुरुजनांना आणि मित्रांना समोर पाहून त्याचे हात थरथर कापू लागले. त्याने धनुष्य खाली ठेवला आणि श्रीकृष्णाला म्हणाला, माझ्याकडून हे युद्ध होणार नाही. त्या क्षणी अर्जुनला शक्तीची नाही तर योग्य मार्गदर्शनाची गरज होती. श्रीकृष्णाने त्याला भगवद्गीताचा उपदेश दिला. कर्म, भक्ती, श्रद्धा आणि कर्तव्य याचे महत्त्व समजावले. अर्जुनचा भ्रम दूर झाला. त्याच्या मनात आत्मविश्वास जागृत झाला आणि तो पुन्हा उभा राहिला. स्वामी समर्थांचे कार्यही याच प्रकारचे होते. अनेक भक्त स्वामींकडे धन, संपत्ती किंवा चमत्कार मागण्यासाठी येत असत, पण स्वामी प्रथम त्यांच्या मनातील भीती, शंका आणि निराशा दूर करत असत. महाभारतात अर्जुनाला श्रीकृष्णाचा आधार मिळाला, तसे जीवनाच्या रणांगणात भक्तांना स्वामी समर्थांचा आधार मिळतो. कधी कधी आपल्यालाही वाटतं की समस्या खूप मोठ्या आहेत, मार्गच दिसत नाही, प्रयत्न करूनही यश मिळत नाही. अशावेळी स्वामी समर्थांचा एकच संदेश लक्षात ठेवावा, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. अर्जुनाने श्रीकृष्णावर विश्वास ठेवला आणि विजय मिळवला. भक्तांनी स्वामींवर विश्वास ठेवला
तर संकटांवर मात करण्याची शक्ती मिळते. महाभारत आपल्याला शिकवते की बाह्य शत्रूंपेक्षा मनातील भीती मोठी असते. आणि स्वामी समर्थ शिकवतात की श्रद्धा असेल तर कोणतेही संकट मोठे नसते. म्हणूनच अर्जुनाप्रमाणे संकटांसमोर खचू नका. स्वामींचे नामस्मरण करा, कर्तव्य करत राहा आणि विश्वास ठेवा. कारण जिथे श्रद्धा असते तिथे स्वामींची कृपा असते. फक्त तुम्ही श्रद्धा सबुरी ठेवा, अहंकार करू नका. या कथेतून एवढंच संदेश आहे. चला तर मग आता आपण मंत्राला सुरुवात करूया. हा मंत्र तुम्ही शेवटपर्यंत ऐकावा अशी स्वामींची इच्छा आहे. चला तर मग मंत्राला सुरुवात करूया. तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केल्याशिवाय पुढे जाऊ नका. ओम श्री स्वामी समर्थाय सर्वसंकटनाशकाय नमः. 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 ओम श्री स्वामी समर्थाय सर्वसंकटनाशकाय नमः.
ओम श्री स्वामी समर्थाय सर्वसंकटनाशकाय नमः। 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 ओम श्री स्वामी समर्थाय
सर्वसंकटनाशकाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वसंकटनाशकाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वसंकटनाशकाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वसंकटनाशकाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वसंकटनाशकाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वसंकटनाशकाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वसंकटनाशकाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वसंकटनाशकाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वसंकटनाशकाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वसंकटनाशकाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वसंकटनाशकाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वसंकटनाशकाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वसंकटनाशकाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वसंकटनाशकाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वसंकटनाशकाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वसंकटनाशकाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वसंकटनाशकाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वसंकटनाशकाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वसंकटनाशकाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वसंकटनाशकाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वसंकटनाशकाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वसंकटनाशकाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वसंकटनाशकाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वसंकटनाशकाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वसंकटनाशकाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वसंकटनाशकाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वसंकटनाशकाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वसंकटनाशकाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वसंकटनाशकाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वसंकटनाशकाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वसंकटनाशकाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वसंकटनाशकाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वसंकटनाशकाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वसंकटनाशकाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वसंकटनाशकाय नमः।
ओम श्री स्वामी समर्थाय सर्वसंकटनाशकाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वसंकटनाशकाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वसंकटनाशकाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वसंकटनाशकाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वसंकटनाशकाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वसंकटनाशकाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वसंकटनाशकाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वसंकटनाशकाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वसंकटनाशकाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वसंकटनाशकाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वसंकटनाशकाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वसंकटनाशकाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वसंकटनाशकाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वसंकटनाशकाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वसंकटनाशकाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वसंकटनाशकाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वसंकटनाशकाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वसंकटनाशकाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वसंकटनाशकाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वसंकटनाशकाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वसंकटनाशकाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वसंकटनाशकाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वसंकटनाशकाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वसंकटनाशकाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वसंकटनाशकाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वसंकटनाशकाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वसंकटनाशकाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वसंकटनाशकाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वसंकटनाशकाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वसंकटनाशकाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वसंकटनाशकाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वसंकटनाशकाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वसंकटनाशकाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वसंकटनाशकाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय
सर्वसंकटनाशकाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वसंकटनाशकाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वसंकटनाशकाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वसंकटनाशकाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वसंकटनाशकाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वसंकटनाशकाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वसंकटनाशकाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वसंकटनाशकाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वसंकटनाशकाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वसंकटनाशकाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वसंकटनाशकाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वसंकटनाशकाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वसंकटनाशकाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वसंकटनाशकाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वसंकटनाशकाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वसंकटनाशकाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वसंकटनाशकाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वसंकटनाशकाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वसंकटनाशकाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वसंकटनाशकाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वसंकटनाशकाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वसंकटनाशकाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वसंकटनाशकाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वसंकटनाशकाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वसंकटनाशकाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वसंकटनाशकाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वसंकटनाशकाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वसंकटनाशकाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वसंकटनाशकाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वसंकटनाशकाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वसंकटनाशकाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वसंकटनाशकाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वसंकटनाशकाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वसंकटनाशकाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वसंकटनाशकाय नमः। ओम
श्री स्वामी समर्थाय सर्वसंकटनाशकाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वसंकटनाशकाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वसंकटनाशकाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वसंकटनाशकाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वसंकटनाशकाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वसंकटनाशकाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वसंकटनाशकाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वसंकटनाशकाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वसंकटनाशकाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वसंकटनाशकाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वसंकटनाशकाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वसंकटनाशकाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वसंकटनाशकाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वसंकटनाशकाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वसंकटनाशकाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वसंकटनाशकाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वसंकटनाशकाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वसंकटनाशकाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वसंकटनाशकाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वसंकटनाशकाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वसंकटनाशकाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वसंकटनाशकाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सर्वसंकटनाशकाय नमः।